श्री गुरुदेव दत्त. अध्याय 30. अध्यायाचे वाचन केल्याने चोराची दृष्टी नाहीशी होईल. शशांगराच्या ओंजळीतील पाण्याचा पुत्र झाला. अध्याय 30. भर्तरीचा विद्याभ्यास चौरंगीचे पूर्ववृत्त. अध्याय 30. श्री गणेशाय नमः. जय जय जी जगद्वारा, पंढरी अदिशा रुक्मिणीवरा, सर्वसाक्षी दिगंबरा, पुढे ग्रंथ बोलविका, मागिले अध्यायी अनुसंधान. भर्तरीचा आले विरक्तपण, गोरक्षसतीचे समागमे करुणा. गिरनाळ चळला पोचला परिरत्रंदिना, लेओनी स्नेहाचे अपार रत्ना. तेने करुणी उभयता जाण, शिशोभित पै झाले. यावरी गोरक्ष 3 रात्री, राहता झाला गिरिनार पर्वती. मग पुसोनी श्री दत्ताप्रती, मचिंद्राकडे चालिला परी अत्रिसूत. म्हणे बाळा गोरक्षनाथा, मचिंद्रवत्स मम देहाते भेटला नाही बहुत दिवस. तरी तयाची भेटी मुझे चक्षु, परम भुकेले योग दक्षु. तरी त्या सानुनी मज प्रत्यक्षु, भेटवी का जीव लगा. ऐसी ऐकता दत्तात्रेय वाणी, भेटवेन म्हणे गोरक्ष मुनी. मग दत्तात्रेयचा चरणा नोंदवणी निगता झाला. गोरक्ष श्री मच्छिंद्रनाथ मार्ग धरून, चालता झाला गोरक्षनंदन. एरीकडे राया कारण, काय करी महाराजा. नाथ दीक्षा देऊन त्याशी, माऊळी स्थापी वरद हस्ताशी. चिरंजीव पदक देऊनी त्याशी, अक्षय केला महाराजा. जो वरी कल्याण असे धरित्री, चिरंजीव केला राव भरतरी. ऐसे वचन मागुत्तरी, प्रसादा ते ओपिले. या उपरी अभ्यासास, प्रारंभी नेमिला भरतरीलास. ब्रह्मज्ञान रसायनास, कविता वेद सांगितला. ज्योतिष व्याकरण धनुर्धर, जलतरणादी संगीतोत्तर. वैद्यश्वरोहणी अपार, गाढ आधीच होता तो. कोकशास्त्रादी नाटक, कळा चातुर्य भास बोल रसाळा. मीमांसादी पातंजला, प्रवीण केला महाराजा. या परी वेदशास्त्र गहन, सांगता झाला त्रिनंदन. वातास्त्रादी जलद पूर्ण, अग्नियास्त्र सांगितले. कामास्त्र धर्मास्त्र, वाताकर्षण वज्रास्त्र. पर्वतास्त्र वाशव शक्ती दारुण, नागास्त्र खगेदंत्रास्त्र. अंज अस्त्र सजीवनी जीवन, ब्रह्मास्त्रादी उपदेशी. देवास्त्र काळास्त्र आणि मोहन, रुद्रास्त्र विरक्तास्त्र. अति निपुण निर्वाण अस्त्रादी दानव प्रवीण. स्तवनास्त्रादी सांगितली. कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र, विभक्तास्त्रदादी मानवास्त्र. विहंगम प्लवंगम, कामिनी अस्त्र सकळ अस्त्रादी उपदेशी. यावरी शास्त्रविद्या सघन, पूर्वी होता राव निपुण. त्रिशूळ परश अंकुशमान, धनुष्य तोमर असिलता. परज मुद्गर बरसी, मांडूक चक्रे गदा उद्देशी. दारुक यंत्रे शस्त्रेशी वर्षी. कुठीरादिकी प्रवीण, ऐसा शस्त्र विद्येचा कारण. पूर्वीचा होता राव प्रवीण, त्यावरी अस्त्रविद्या रत्ना गुरुमुखे लादला. मग ते विद्येशी अर्थ सेवटी, की कोंदन विराजे रत्न तगटी. मग त्या हेमावटी, मूल काय बोलावे. की सुगंधित मलयागार, त्या मिश्रित झाले मृगम मदकेशर. मग त्या ग्रंथाते वागुत्तर कवनरती बोलावे. असं विद्यासंपन्न भर्तरीते, करुण त्रिनंदन. एपरी सावरी व्यक्त करुण, सदनाते पाठवी. नागपन्नक उभय ठाई सकळ दैवते. तया प्रवाही मित्र कुंडासनी, वेडुनी मही पाठवित महाराजा. मग तेथे जावणी भरतरीनाथ, साधिले सकळ 52 विराते. जैसा मच्छिंद्र झाला क्लेशावंत,
त्याची क्लेशावरी येले मग सकळ देव करुण प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण मग सवे घेऊनी अत्रिनंदन बद्रिकाश्रमी पातला तेथे बैसोनी पूर्ण तपाशी मग घेऊनी गिरनार पर्वताशी राहते झाले सुखवस्तीशी मच्छिंद्र मार्ग विलोकित तो एरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरी पर्वत परम आवडी आनंद भरिता मच्छिंद्रा ते भेटला उपरी चरणी ठेवणी माता म्हणे महाराजा आनंद भरिता तुमच्या भेटीची शुद्धा नितांत कमळ दाटला तरी तयाची घेऊनी भेटी आनंदे हेड दाटला पोटी आनंदे गोड दाटला पोटी जैसी इंदूची अर्णवा गाठी प्रेमे नवरी उचंबळे की सोमाते कुमुदोपती भेटी चुंबक काम वांचिती तन्याये त्रिविध मूर्ती कामिनली भेटसी ऐसी गोरक्षाची ऐकता वाणी तोही पडला कामविष्टपणी म्हणे वत्सा माझा स्वामी पाहू ऐसे वाटतसे मग काही दिवस तेथे राहून करीते झाले उभय गमन वय वैदर्भदेशी मार्ग दुरुण गमत असती उभयता तो कौंडिन्यपुरी सहज ग्रामत करू गेले उभय भिक्षेते तो तेथीचा शार्षांग निपुर्णात कोपलासे सोसुता कोपला परी चौहटांत दुटा होती ओ कोणी सूत खंडित करुणी पदहस्त चौहदाट चौटाते टाकिला यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुथावरती तो कोप तया कवनारथी सुथावरी पेटला तरी हे कविज्ञ महाराजा दावा सकळ निर्णय चोजा गुळत्व ठेवूनी ग्रंथी भोजा प्रांजळपणे आसावा ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन कवीने घ्या अनुसंधान ते त्यज्यराव शाशांगरद नाम प्रज्ञांत धार्मिक धैर्य औदार्य बळ संपत्ती सत्वस्त यश करी कीर्ती आयसा सोनी शाशांगर नोपती परी संतती नसे त्या संतती नसे तेने करुण राव पेटला चित्ती उद्विग्न न आवडे वैभव राज्यकारण छत्री सिंहासन नावडे आसन वसन शयन नावडे अन्नतकादिक पान नावडे चातुर्य भोगादी गायन कळा कुशळ पूर्णस्वी सदा विराजने एकांत स्थानी वंशलतेची करी घाकणी तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले राया ते म्हणे महाराजा नरोत्तमा दाग धरिता संतती कामा परी ललाटरे शिष्या बुद्धी उपमा नसले अर्थ व्यर्थ का धाक तरी सर्वज्ञ सहज स्थिती चित्ती निर्वावा प्रांजळ वृत्ती व्यर्थ कांचनी शरीराप्रती न बंगू द्यावे अनलाते राया वडवा नळ चिंता क्लेश शरीरात साहुणी हरी प्रज्ञेस प्रज्ञेनी न संसारोस होता हे महाराजा ऐसे बोलता मंदाकिनी परी राया बोध न वाटे मने चित्त धरी व्याग्र कांचनी संसारवल्ले सोडीन दिवसानुदिवस अति थोर नावरे चिंता वैश्वानर मग एके दिवशी अति निष्ठुर शिव आरदू बैसला पमांत्रिका ते पाचारून वैभव केले त्या स्वाधीन सवे स्वल्प दूत घेऊन दक्षिण दिशे चालिला रामेश्वरा काम वरुण जात शिवा ते करुण प्रसन्न तो मार्गी चालता कृष्ण संगम तुंगभद्री भेटला ते राहता मुक्कामाशी शयन करिता निशिशी दशकर पंचानन स्वप्नाशी येऊनिया बोलतसे म्हणे राया संसारवल्ली तव चित्त नरी चिंता व्यापिली तरी याची ठाई संतान मल्ली
प्राप्त होईल तुझराया. परी कृष्णा तुंगभद्रा उभय सरिती, संगम चिमट्यात तटक्षिती, अर्पणे सहित माझी मूर्ती. नित्य अर्चित्या लिंगे लिंगार्चिता सकाम, काम स्वार्थ पाविशी नरोत्तमा. नरेंद्रोत्तमा याविन खंती जावया तुम्हा, अन्य उपाय नशेची. ऐसा स्वप्ने दृष्टांत होता, तेची आवडे नरेश चित्ता. मग मित्रडोह संगम सरिता, जाऊन या विनोकी. त्यो जुनाट लिंग दिसले तेत, होते तटी प्रतिष्ठरहित. रावे पाहुणे सप्रेम भरित, पष्टिष्ठेत मिरविले. मिळवणी पंचोपचारक तया होणी प्रेम. द्वंद्वेदिक प्राण प्रतिष्ठा करून, आचरक तया ठाई मिरवला. तया लागी उत्साह थोर, भावने रक्षी रामेश्वर. परी कीर्ती तुझे संस्कार, अफार लोक मग येती. करुणी हराचे जय जयकार, अखंड होता नामी गजर. जय जय शिवर संगमेश्वर, ऐसे लोक भाती. परे तया निखट मध्यक्षिती, भद्र संगम ग्राम वस्ती. तया माझी सवे भूदेव जाती. एक असे प्राज्ञिक मित्राचार्य, तयाचे नाम वेद पाठकी उत्तम. तयाचे आधारा शरयू नामा. पतिव्रता आगळी परी संतती विन, दोघे होती अतिक्षीण. मग ते उभयतास लक्षण, त्याच शिवा चिरती. ऐसे लोटता काही दिवस, तो स्वर्गी वर्तने काय कथेस. सर्व गण मिळून सभेस, शिवा बैसले विष्टुई. सुधाम अति मनोहारक रत्न जडित ते हटक. तरी धामनो हे वैडूर्य विकाशिक. शिव सभा मिरवितसे, ऐसे सभे ते काळी. बैसली असता गणमंडळी. सुरोचना अक्षर चंद्रमौळी, पाचरिता पै झाला. तवती सुरोचना देवांगना, वेगे उनी सिद्धांगना. मदनांतकाच्या लागुनी चरण, नाट्यपरी वहिवटली. नाट्य करिता चातुर्य गायन, चतुर्थ स्वरी परम संपूर्ण. तानमानी संकेत दावून, नृत्य करी आगळी. परी नृत्य करिता भावनेत, भावना कल्पी स्वचित्तात. की स्मरण रीते ओनी रत, काम भावने निवटावे. आळसिये कामणी पेटुनी कामा, परी काम दाटला शरीरोगमा. तेने करुणी नाट्य उत्तम. नृत्य करीतच चाचरली, ना चाचरणी पाहुणी अर्पण कांत. तियेची भावना अनुनी चित्तांत, म्हणे कामिन कामनाला ते पेटली अप्सरा. तरी अहंकार विलक्षण, योग्य नव्हे ही कामिन. तरी इथे सुलभ जन्म देऊन आरत व्हावे. ऐसी कल्पना चित्ती, बोलता झाला पशुपती. म्हणे सुरोचने कामचित्ती, रामाते समजला. तरी तू ऐसिया भ्रष्टपणी, शीघ्र पावशी मृत्यूवणी. भद्र संगमी जन्म घेऊनी, विप्रकुशी मिरविषी. मित्राचार्य पिता तया नाम, माता शरीर परम सुगम. तिये जयकुशी तुझ जन्म, मानव देही मिरविका. ऐसे वदता झालांत, सुरोचना भयभीत चित्ती म्हणे. सर्वचित्त हिन देवे झाले. मी चित्ती उधेले दैव मांजुस. तेथे उदेला दैव सखैस. ते विछिल्या शिवरतीच, आला भाते मिरवले. आहाजी करू जाता एक प्रारब्ध घडवी. अनेक करे कवळिता रत्नमाणिक, काच मने निवडिला. ऐसे सुरोचना चित्ती चिंतून झाले. करीती झाले म्लानुमदन, विपरीतीने स्तुती स्तवन. शिवा लागी आरंभिले, म्हणे महाराज कैलासपती. नंदी वाहना चक्रवर्ती, त्रिशूळ पाणी सर्वांगणी भूती.
व्यक्ता व्यक्ताससे तो पार्शांकुश गदा तो मारण डमरू चक्र कपाल पात्र इही शोभती दशकशरा दशकर रुंड मुंड भूषणकांत भाळेंदू कबरी गंगा श्वेतवर्ण करिषी योग वस्ती सुलक्षणे आवडे नगा पूर्ण जोगा साधवया आतरे हे उमा माया तेव्हा देवा श्रेष्ठ महाभावा विज्ञानधारिणी अनुभवात महादेव तुझ म्हणती तरी आता प्रज्ञावंता चकोर माझी वारी घेता भोळेपणी मागणी चित्ता उशापाते वदावे ऐसी ऐकुनी तिची वाणी तोशिला मृडानी वर मणी म्हणे सुरोचने तुझे अवनी प्राप्त होईल निश्चय परिमापी तू अचिरता प्रत्यक्ष होणी तुझी अर्था मग सहज माझा स्पर्श होता सोसताना ते तू येशी हाची माझा वरशाप तरी देखी दाते किरी लोप ऐसे बोलता गणार नव भूप चालती झाली उर्वशी भद्र संगमी विप्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम शरीयू कांते वरिता काम दृश्य झाली जठराते पुढे लोटता दिवसानुदिवस करे पूर्ण होता नवमास कन्या रत्न पंकजास उदय झाला वेवाळ परी ठाईची उर्वशी कवनानो वर्णवे स्वरूपाशी बालार्क किरणी सतेज राशी कनक पंकजा निर्वितसे चंद्रनानी अंग कर्ण नयन खंजरी टीका कनिका दैदीप्यमाना जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्छा वरितसे जिचे दंत मनकर्ण्य मणिक वर्णी अधर विकाशित सत सुहास्य वदनी दंत तेजे पाषाण तरुणी रत्न पंकजा निर्वितसे पवळ देटी अधरभार सरळ नाशिक पवन स्थिर परम तेजवंत वस्त्र पाहुणी चंद्र लाजतसे चंपक मालती सुवास माला की मलयागरे दिदली कळा ऐसे गंधा षटद पदमिळा रुंजवया धरा धावतसे एक कोश वनात तरु होती तै सुगंधित मृतिका करुणी मृग मदास सो सर 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 परते म्हणून ऐसिया परी गजमकामिनी दिवसेंदिवस वृद्धी होऊ नये 12 वर्षे पवित्र वाणी कंदवा ऐसे मिळवितसे परिती कंदवा सुभानवी 12 वर्षे इंद्रिय दमनी पितापती ते पडता यत्नी परेती नावरे बभरते सदा विरक्त शिव स्मरणी शिव ध्यान असनी शयनी काया वाचा अंतकरणी शिव वेधे वेदली शिवार्चने ताता मळता जाती नित्य उभयता तया संगेला म्हणता गंधभाई जातसे बाळपणी नित्य नित्य शिवा दर्शन तेशी होत पुढे होता वय स्थित शिव स्वतः अर्चितसे ऐसी लोटता 12 वर्षे तो कोणी के सुदिन दिनास गृही सांडणे तात मातेस शिवालयी गेली ते तव ते समयी देवळात कोणी जनसे कंतात कंदबा तेथे संचार करीत इकटपणे शुभांगी जय जय हर म्हणून वाणी मस्तक ठेवी मही लागुनी ते समयी मृडानीवर त्याला लागुनी ती लागुनी उदृश्य होता त्या ठाई गुप्त वेत शिव पंचानन पाहता झाला ते कारण परिती दारास लक्षण मुखमंडनी देखिले जैसी चपळा तेज भरित शिवधर दामी लखलकित तिथे पाहता पर्णनाथ कामवेष्टनी पडियला मग हास्ययुक्त होऊनी कुमाररात म्हणे इच्छी वावेरत ऐसे योजनी चपळवंता धरू पाय ती चपळा परी तो शिव तेज खाणी धावता देखिला जैसी तरुणी तेने करुणी भयभीत होऊनी पळू लागे कदम कंदबा शिवालयात ते सोडूनी बाहेरी येती झाली विप्र कुमारी परी तो शिव कामतूर ते मागे धाविनाला पुढे कंदबा मागे भयता मही ते घेवी धाव येता सदाशिवे जाऊनिया स्पर्शिली परी
शिवस्पर्शी होता तिथे सांडे मानव तनुते सुरोचना अप्सरा होऊन त्वरित स्वर्गाप्रती चालली परी एकीकडे शिवकामाच्या उजळीला पाड ठाव ताणून इंद्रिया पाड द्रव द्रवला मही दे द्रव द्रवटा मही पाटी पाहता झाला कृष्णा तटी उदक मिळता एकवटी सकळ माशे संचरले परी पूर्वीपासून समयी प्रवत घन तेने प्रवाही कृष्णा संगोननी रेत पात मिरवला प्रजन्न काळी तो अचाट जात पोता कृष्ण पात्रात तये संधित राव सुभट स्नान लागी मिरविला स्नान करुणी शासांगर तटी बैसला होणी स्थिर स्नान संध्या सारोनी समग्र अर्घ्य प्रधानी प्रवर्तला तरी घेता कृष्णा जीवनात तो रेत दाटले मंजुळीत एवणी मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचिला परी न लागता क्षण सकळ अवयव दैदिप्यमान दाये पाहता प्रत्यक्ष वदन बाळत ते देखिले पाहताची राजा हर्षयुक्त म्हणे मज पावला अनकांत अयवनी संभव सूत प्रतापदक्षमज झाला तरी हा कोणी मही अवतार असेल वीरवीची हरिहर वाचस्पती सवित नेत्र वनी उतरला आयसा आनंद मारणी चित्ती उठता झाला तो नुपुरती बाळक कवळोनी हृदया प्रती शिबिरा प्रविष्ट पै झाला मंदाकिनी सुंदर कांता परम सत्वस्थ पतिव्रता तिये करी बाळो पिता पाहुणी तेही आनंदे रायसी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणला स्वामी राव म्हणे अर्घ्य जीवनी उदय पावला करपात्री तरी हा ईश्वरी पुत्र तुझी दिला आहे उमाकांते तरी पालन करुणी मही ते पुत्रवती निर्मिता आयसे ऐकोनी नरेंद्र वाणी परम हर्षले मंदाकिनी मग अति स्नेहाचे भरते आणुनी बाळ हृदय कवळविला लावताची स्तन मुखाशी पन्हा स्तनाशी संस्कारोनी कृष्णागर नामाशी द्वादशावे दिनी स्थापिली यावरी राव शिवापासून निगता झाला मग तेथून कौंडिन्य ग्राम अपूर्व स्थान येऊन या पोहोचला यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला 10 वर्षे मग विवाह चिंता शाशंबरास सत्श्राशी रूपी दाटले मग कंधर्व मंत्री पुरोहित ऐक्य करुणी नृपुणात देशावरी पाठवित सुलक्षण कुमारी योजावया परिराव सांगे मंत्रिका कारण की कुमारी पाहावी सुलक्षण रूपवंती गुणाने समान कृष्णगरासारखी अवश्य म्हणून मंत्री गोविंद जात देशाचे समूचे वृंद पुरोहितादी पाहती संबंध कृष्णागर रायाचा नक्षत्र राज्य पाहुणे कुमारी पाहे मंत्री नयनी परी कृष्णागराच्या रूपमांडणी एकही कन्या आढळेना सकळ मंत्री देशोदेश पाहू श्रमले कुमारीस परी सर्व संपन्न तयात कोणी एक आढळेना रूप पाहती तो गुणहीन गुण पाहती तो रूपहीन रूप पा गुण असता किटीत समानोभयताचे येन ऐसे परे संगोपांग कोठेही दिसेना शुभ मार्ग अतिश्रमोनी लाग वेग स्वस्तनाशी पातले रायसी भेटोनी सांगती वृत्तांत की कन्या रत्ने अपरिमित गुण रूप घटिकार्थ कोणी एक दिसेना आजवरी महाराजा सहस्र लोटले ताजा परी कन्या रत्न चोजा नाथळे ऐसे झालासे ऐसे राहते मंत्री सांगून पाहते झाले आपुले स्थाने ओ या उपरी सन्मासदीन लोटून गेले तयापाशी या उपरी कोणी एके दिवशी कृतांत प्रत्यय येऊनी भीशी घेऊन गेले मंदाकिनीशी परदृश्य कारण मग सुशरीर मंदाकिनी राय शशांकरे पाहणे परम निवळ झाला वेयोगी करून शोक वर्णवी दाटला परी
कैसाही असला माई कधीही मेल्या मागे मरत नाही, असो चुंबळून शोक तवाई हुंदकीय संपादी उपरी उत्तर क्रिया करून राव शेविशी सिंहासन त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण श्राद्ध तशा उरकली परी कामिनी विना राया तिथी न वाटे कल्याण कामानळी पंचप्राण व्याकुळ बहु होता ती परिराव तो इंद्रिय दमणी कदा न पाहे व्यभिचार म्हणे मग मंत्रिकाशी बोलावणी निकट बैसवी आपल्या म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करू गेलासे देश भ्रमणात परी कुमारी रूपवंताने सगुणा बोनी तरी आढळली का मंत्री म्हणे जी नपुणात कुमारी आहे रूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परी घटित दिसेना उत्तर उपरी मांत्रिका बोलत जरी सुता लागिना तरी घटित तरी अनुचे गानाने घटितार्थ शोधून पाहावा मंत्री म्हणे जी पुरोहिते टिप्पणी आणली आहेत लिखिते तरी त्या ते पाचारुणी संबंधाते विलोकोणी पाहिजे पाचारुणी पुरोहितास सकळ कुमारीची टिप्पणी पाहत तो चित्रकुटीचा अन्नपूर्णात घटितार्थ आवडला नानज्या भोजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज तयाची कन्या तेजपुंज भोजावंती निर्वली रूपवंत गुणवंत तया नामी आले घटे मग घटित मग पाचारुणी मंत्रिका ते तया स्थानी पाठविले मंत्री जाऊन चित्रकुटाशी पुन्हा भेटून भोजध्वजाशी वृत्तांत सांगून सकळ रायाशी लग्नपत्रिका काढिली लग्नपत्रिका आणि भृत्यानुभव लिहून पाठविले अर्जदास्त रायापाशी येताची दूत वर्तमान निवेदिती लग्नपत्रिका आणि दूत पाहुणी राव संतोषत मग सरंजामी जाऊन तेथ लग्न सोहळा उरकला मग ती कांता घेऊन राव पाहता झाला आपुला ठाव उपरी दिवसांदिवस थोरी व भुजावंती झालीसे 13 वर्षे व्यवस्थित भुजावंती मही मिरवत एरीकडे 17 वर्षात कृष्णागुरु मिरवला परी भुजावंती अंतापुरात धाम उभहिले कंत अगम्य जितुके रायते तितुकेती मिरवत असो एकांती भुजावंती सापत्निक सुताची एकीवक्ती होती परे दृष्टी विक्ती एकमेका ते पाहती ती तो कोणे की सुदिनाशी राव गेला मृगशेशी मृगयेशी कृष्णावरू धामाशी वेदोनिया पाहतसे सहज बाबडे घेऊन हाती चित्तरंजवी खेळाने होती तो एरीकडे पूजावंती धामावरी आलेसे रज किशोर पाहुणी नयनी दृष्टी उंचली सुधा लावणी तेने विष्णुनी पंचवाणी पारिचारिके बोलत म्हणे पैल धामा प्रती वावडी उडवी वाताकृती त्या ते पाचारुणी उत्तम गुणगती स्वधामा ते वेगे ऐसे ऐकोनी दाशी वचन पाहती झाले राजनंदन रायसी म्हणे तव मातेने चित्ती हेतुवरियला तरी महाराज तमजेती शीघ्र चालावे तियेचे बेटी राव ऐकोनी कर्णपुठी अवश्य म्हणे येतो की बोंडी दोर देत सेवक हाती आपण निघे सर्वज्ञ मूर्ती सहज झाले सदनाप्रती जात आनंदे करून या राहे करून या आणले लग्न तेव्हा गेला होता दर्शना तयाशी लोटले बहुत देऊन अधीन म्हणे आजीर दिन उगवला मजा आज उत्साह ते माऊली कोणी कडोनी पानावली तरी आज भाग्य सावली सफळ पूर्ण झालेसे आयसा आनंद उत्साह चित्ती मानुनी जातसे नृपती सहज चाले सदनाप्रती जाऊनिया पोहोचला तवती दारा कोवरी येता पाहिले कृष्ण घरी खाली उतरुनी शयन गुहा राशी गुहारे पाहती झाले वेंदाळी शयन सदनाचे धुरुणीद्वार उभी राहिली ती सुकुमार तो पाचारिका कृष्णागर घेऊन या पोहोचली परे मस्तकंकेते रायाप्रती दावी सदनाते आपुल्या घरी दाशी जात भेट करून उभयता एरीकडे कृष्णागर चालता गेला समोर जाताची करी नमस्कार
सपात्न माता म्हणून परी ती बाळा मदन बाळी वेष्टिली होती कामानळी तेने चित्त तरी काजळी अज्ञानपणी निर्भीत असे सुधे केला नमस्कार परी ती नवदे यावर ते पाहणीया कृष्णावर मना माझी इच्छा कटला परी निगट झाला त्या वास एरी जावणी धारी हस्तास मुने माझे दुष्ट मानस कामनळे विजविका रायात स्वरूपकार कांत द्रवते झाले कामनळात तरी चित्ते विनला जाळू पाहत शांत करी महाराजा ऐसे ऐकता तिचे वचन राव कोपे क्रोधे करुणा म्हणून सेवणी राहसी कानन सावजा परी काय ओ तू प्रत्यक्ष माझी सापात्म्य माता पुढे बुद्धी वरिशी चित्ता तरी या कृत्या कोण त्राता तिथे होईल पुढारा आहा स्त्री जाती अमंगळा दुर्गम सरिता पडम चांदळ तेने अनर्थसा बंडाळा जगा माझी वाढविती ऐसे म्हणून कृष्णावर वासुडोनी चालेला आपुला पदर सदना येऊनी खेळावर तैसाची पुन्हा वही वाटला एरीकडे भुजावंती सूत ऐसे समजता चित्ती परम भयाची व्याप्ती दाशी लागी पाचारी गुणे बायो झाले विघ्न प्रेम भयानक घेईल प्राण तो परपुरुष नव्हता सपात्नंदना अर्थों बळ झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता रायास करील श्रुत झाली या प्राणघात मिळवे सख्खे ममदेही तरी आता विष घेऊन देवा वाटते आपुला प्राण हरल्या सकळ कल्याण मज प्रती वाटत असे विपरीतास विपरीत करणे गुप्त राहील सकळ जनी म्हातारी वाचल्या विटंबणी नाना क्लेशा भोगावे तरी यातची सार गोष्टी हेत निर्वावे मृत्यू वाटी नाना तरी वाचल्या राव शेवटी विटंबणी मारी लगे मारिले असे सर्व लोकात बाई गे होईल अपकिरत म्हणतील रण परम कुजात पुष्ट बुद्धी पापिनी असो ऐसा दुर्घट विचार ओढवला तरी संसार सारगुप्त प्रकरणी प्राणावर उधार व्हावे आपणची ऐसी तिथे बोलता होती सखी वैल उत्तरा प्रती ते पुढील अध्यायी भक्तिसार ग्रंथी श्रवण करा श्रोते हो तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्हीच वदविता मनोहर निमित्त मात्र तुंडी कुमार मालून हरीचा निर्वित सय स्वस्ती भक्तिगताचार संमद गोरक्षता किम्यागार सदा परिसत भाविक चतुर त्रिशनिता देवगुणा श्रीकृष्ण अर्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री गुरुदेव दत्त।